मी निवडणुकांना बाय द्यायचा आणि कुठली अनुकंपा आणि कुठली संवेदनशीलता? दादाच्या 3व्या दिवशी तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताय आणि आम्ही संवेदनशीलता पाळायची? आम्हाला पण वेदना आहेत ना. मी मागंही जाहीर केलं आहे की दादांचा अपघाती ज्यावेळी निधन झालं दादांचं, दिवसभर कुठल्याही माणसाला जेवण नाही गेलं. हे महाराष्ट्राचं समाज म्हण आहे ना. पण तुम्ही 3व्या दिवशी शपथ घेताय. आज नातू तुम्ही संसदेमध्ये जाताय. मग आम्ही आंदोलकांनी कसे प्रश्न मांडायचे? निवडणुकीच्या दरम्यान जर आम्ही असे प्रश्न नाही मांडायचे तर कधी मांडायचे? एक आंदोलक म्हणून मी माझी, हे बघा, ते प्रोफेशनल राजकारण करतात. सुप्रियाताई सुळे नेहमी सांगतात की आम्ही प्रोफेशनल राजकारणी आहोत. मग ते प्रोफेशनलिझम जर राजकारणात आणत असतील तर सर्वसामान्य माणसांनी कशाला संवेदनशीलता, अनुकंपा आणि मग आता वा समाजमन, हे न उलगडलेलं कोड आहे. आम्ही ओबीसींच्या प्रश्नावर भांडत आहोत, भांडत राहणार, सत्ताधाऱ्यांशी झगडत राहणार. अहिल्यादेवी होळकरांचं तुम्ही नाव दिलं आहे, त्या नावाशी छेडछाड करण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. GR तुम्ही कसा काय काढला? तुम्हाला तिथं अगोदर त्या स्थापनेला नाव कोणाचं हे माहीत नव्हतं का? तुम्ही आमच्या भावनांशी खेळता आहात का? आम्हाला तुम्ही इग्नोर करता आहात का? आम्हाला तुम्ही डावलतात का? आणि पिढ्यानपिढ्या आम्ही तुम्हाला मतदान दिलं आहे ना. हे असे अनेक प्रश्न आहेत.